नांदेडच्या नायगाव तालुक्यातील देगाव येथील देगाव ते लालवंडी पांदन रस्ता आणि गाडीवाट खुला करून देण्यात यावा या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या अनुषंगाने आज नायगाव तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या लेखी आश्वासनानंतर माघार घेण्यात आले आहे। मौजे देगाव येथील देगाव ते लालवंडी पांदन रस्ता गट क्रमांक 463 च्या कोपऱ्यातून गट क्रमांक 464, 465 आणि 460 या गाव नकाशाच्या रेकॉर्डवर आहे। मात्र देगाव गट क्रमांक 463 चा कोर्टात वाद सुरू असल्यामुळे जोपर्यंत कोर्टाचा आदेश या कार्यालयास प्राप्त होत नाही तोपर्यंत निर्णय घेता येत नाही असे पत्र देऊन आपण सदरील उपोषण मागे घ्यावे असे सदरील उपोषणकर्त्यास सांगितले। त्या अनुषंगाने उपोषणकर्ते बालाजी पुंडलिक मोरे यांनी सदरील उपोषण मागे घेतले। राहणार देगाव, मी आज बऱ्याच दिवसापासून कोर्टामध्ये माझा वाद चालू होता। वाद चालू असल्यामुळे पांदन रस्त्याचा वाद चालत असताना पुन्हा तहसीलला आला। तहसीलमध्ये प्रकरण बरेच दिवसापासून पेंडिंग राहिल्यामुळे आज मला उपोषणाला बसलो होतो। उपोषणाला बसल्यावर तहसीलदार मॅडमने माझ्या पूर्ण मागण्या मान्य केल्या। उपोषणाचा आज मला मान्य करून मला उपोषण मागे घालवले। आणि जर इथून जर आज माझ्या मान्य होईना गेले दिवसालो तर मी अजून तीव्र आंदोलन करायची आपली तयारी आहे। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।